महाराष्ट्राच्या महासंग्राममध्ये आपण आहोत मेहकर विधानसभेत, या ठिकाणी सिद्धार्थ खरात यांचा प्रचार दौरा सुरू आहे आणि आपण त्यांना या ठिकाणी गाठलेला आहे। त्यांच्याशी आपण चर्चा करूया, नेमका कसा प्रतिसाद त्यांना मिळतोय। भाऊ, काय सांगाल, आपण प्रचार सुरू केलेला आहे, कसा प्रतिसाद आपल्याला जनतेतून मिळतोय? एकदम म्हणजे कल्पनेपेक्षा खूप भरघोस पाठिंबा सर्व समाज घटकांचा मिळतो आहे आणि तुम्ही बघितलं असेल की पूर्ण गावभर रॅली आमची भरून असते आणि सर्व समाज घटक त्यामध्ये सहभागी आहेत आणि अतिशय उत्स्फूर्त प्रचंड प्रमाणात असं म्हणता येईल की कल्पनेपेक्षाही जास्त प्रतिसाद लोकांचा स्वतःहून या दौऱ्याला मिळतो आहे। महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले काँग्रेसचे नेते देखील आपल्या सोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद अत्यंत उत्तम आहे, कारण की या 15 वर्षामध्ये मेहकर मतदारसंघामध्ये जे विकासाचे कामं नाही झालेत, एक सुज्ञ व्यक्ती, वेल एज्युकेटेड माणूस या मतदारसंघात उमेदवार म्हणून आल्यामुळे या मतदारसंघाचा जो खरा विकास व्हायला पाहिजे तो विकास होईल। यामध्ये तरुणांना उद्योगधंदे, लोणार हे जागतिक पर्यटन केंद्र असताना 15 वर्षामध्ये स्थानिक आमदारांनी कोणतेही विकासात्मक कामं केलेली नाहीत। यांचे विजन चांगलं असल्यामुळे लोणार शहराचा, लोणार पर्यटन म्हणून एक चांगला विकास होऊन या ठिकाणी हजारो तरुण युवकांना कामधंदा मिळेल। यामुळे यावेळेस तरुणांनी ठरवलेले आहे आणि ही निवडणूक तरुणांनी आपल्या हातात घेतलेली आहे की काही झालं तर यावेळेस सिद्धार्थ भाऊ खरात यांना या ठिकाणी निवडून आणायचं आणि त्यासाठी काम करायचं। तर यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते देखील या ठिकाणी आहेत। भाऊ, काय सांगाल, कसा जनतेत प्रतिसाद मिळतोय, काय? या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे, कारण प्रत्येक गावामध्ये गेल्यानंतर प्रत्येक गल्लीमध्ये स्वतःहून पुढे येऊन लोक सांगतायत की बुवा या सरकारनं आतापर्यंत जे शेतकऱ्यावर अन्याय केला आहे त्या अन्यायाला कंटाळून आज या सरकारच्या विरोधात हा रोष तयार झालेला आहे। त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी सिद्धार्थ खरात हे विजय झाल्याशिवाय राहणार नाहीत। आशिष रहाटे जी आहेत, भाऊ, काय सांगाल, युवकांमध्ये कसा प्रतिसाद आहे? कारण शेतकऱ्यांच्या प्रश्न आहेत, युवकांचे प्रश्न देखील तसेच आहेत। काय नेमकं तुम्हाला वाटतं आणि कसा जनतेतून प्रतिसाद एकंदरीत? खऱ्या अर्थानं महाविकास आघाडी ज्या पद्धतीने स्थापन झाली होती आणि जो काही 2.5 वर्षाचा काळ माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मिळाला होता आणि त्यामध्ये कोरोनासारखी जागतिक महामारी आली, त्यानंतर तिथलं जे काम आहे त्याच पद्धतीने आदित्य साहेबांचं विजन हे महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना त्या ठिकाणी माहिती आहे। त्याच पद्धतीने उद्धव साहेबांचं जे काही मुख्यमंत्री म्हणून जे काही शेतकऱ्यांच्या संदर्भातले जी कर्जमाफी असेल, शेतकऱ्यांच्या संदर्भातले जे काही धोरणं असतील, त्याच पद्धतीने उद्योजक जनतेमध्ये रोजगारांच्या संदर्भातले युवकांना नवीन नवीन प्रेरणा असतील, ह्या सगळे देण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून आतापर्यंत करत आले आणि निश्चित मेहकर मतदारसंघासाठी एक अनुभवी की ज्यांनी मंत्रालयासारख्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते करत असताना एक सुशिक्षित की विजन डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रामध्ये काम करत असताना उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगार, शेतकरी पूरक धंदे त्या ठिकाणी उभे केले आणि याचा फायदा आमच्या विभागातील, आमच्या भागातील सर्व तरुणांना त्या ठिकाणी निश्चित होणार आहे। आणि म्हणून आज ही तरुणी परिवर्तनाच्या सोबत आणि संविधान वाचवण्यासाठी, महाराष्ट्र घडविण्यासाठी मशाली सोबत त्या ठिकाणी असणार आहे आणि खऱ्या अर्थानं मशाल ही युवकांची पेटलेली आहे आणि निश्चित हा विजय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा त्या ठिकाणी निश्चित होणार आहे। त्या रूपाने आम्हाला सिद्धार्थजी खरात साहेब या ठिकाणी भेटले, त्यांचा विजय या माध्यमातून होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार हे या ठिकाणी होणार आहे। नंदूभाऊ बोरे आपल्यासोबत आहेत। भाऊ, काय सांगाल, काय नेमक्या इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत ते आतापर्यंत मार्गी लागलेले, काय सांग? मी नंदकिशोर कोडवा बोरे, सरचिटणीस बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून शिवसेनेचं या ठिकाणी राज्य होतं, दादागिरी होती आणि शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मालाला त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळाला पाहिजे आणि शेतकऱ्याची लेकरं शिकली पाहिजे। शेतकरी हा कर्जबाजारी झाला, परंतु या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी माजी मुख्यमंत्री असताना त्या ठिकाणी अतिशय चांगला निर्णय शेतकऱ्याच्या हिताचा घेतला की त्यांनी त्या ठिकाणी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं। आणि आता असं झालं की या 2 वर्षामध्ये सोयाबीनला भाव नाही, कोणत्या पिकाला भाव नाही, शेतकऱ्याची मुलं शिकायला पाठवायची असली तर त्याच्याजवळ पैसा नाही, एखादी माय माऊली दिवाळी दसऱ्याला त्या ठिकाणी आणायचे असेल किंवा दवाखान्यात जायचे असेल तर पैसा नाही। हे का घडलं? हे घडलं फक्त या सरकारच्या भ्रष्ट कारभारामुळं आणि शेतकऱ्याला या ठिकाणी दलिंदर करून टाकलं। माझा बाप कर्जात मेला, आता माझं काय, हा शेतकऱ्याच्या मुलाला पडलेला प्रश्न आहे
आणि मला शेतकऱ्याचा मुलगा म्हणून त्या ठिकाणी BMS ला जायचे असेल, इंजिनिअरिंगला जायचे असेल, त्या ठिकाणी माझ्याजवळ फी भरायला पैसे नाही, माझ्या उत्पादन खर्चावर आधारित भाव या ठिकाणी मिळत नाही आणि शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याची मुलं ही हवालदिल झाली आहेत, व्यसनाधीन झाली आहेत. शेतकरी भरकटला आहे, शेतकऱ्याची मुलं भरकटलेले आहेत. पुण्या मुंबई सारख्या 10-10, 15-15 हजारावर नोकरी त्या ठिकाणी ते करत आहेत आणि या सरकारला पदच्युत करण्यासाठी येत्या 8 तारखेला या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार आहेत. माझी विनंती आहे, मेहकर विधानसभा मतदारसंघातली शेतकऱ्याच्या, शेतमजुरांच्या, दलितांच्या, शोषितांच्या, पीडितांच्या लोकांना की या ठिकाणी आपल्याला न्याय मिळायचा असेल तर या ठिकाणी आपले उमेदवार सिद्धार्थ रामभाऊ खरात साहेब अतिशय उच्च विद्या विभूषित आणि मंत्रालयामध्ये अतिशय चांगल्या पदावर काम केलेले आणि सर्व प्रश्नाची जाण असलेले, काळ्या मातीशी नातं असलेले, काळ्या मातीशी नातं असून काळ्या मातीमध्ये चिखलात राबणारे, त्यांच्या मायची त्या ठिकाणी आठवण करत असताना साहेबांच्या डोळ्यातून पाले आले आणि हृदयाचं पाझर असलेला सहृदयी माणूस आणि अतिशय प्रेमळ माणूस आपल्या या मतदारसंघाला निश्चित न्याय देईल अशी मी शंका व्यक्त करतो आणि येणाऱ्या 8 तारखेला या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे ग्रँड मंगल कार्यालयामध्ये येत आहेत लोणी रोडवरच्या. त्या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येनं फुले शाहू आंबेडकर विचाराची, आपल्या शिवछत्रपतीच्या विचाराची या ठिकाणी मंडळी जमाव आहे. निश्चितच तर या ठिकाणी जे आहे 8 तारखेला उद्धव बाळासाहेब ठाकरे येणार असल्याची माहिती मिळाली आहे. सोबतच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले पवार साहेब आहेत. भाऊ, काय सांगाल, इथं शेतकऱ्यांसाठीचे प्रश्न तसेच आहेत, युवकांचे प्रश्न आहेत. शासनानं लाडकी बहीण योजना सुरू केली आणि लाडकी बहीण योजना त्यांना तारणार असल्याचं ते बोलतायत. काय आज सकाळपासून आपल्या मेहकरचं दैवत श्री बालाजी महाराज यांच्या तिथं नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ झाला आणि मेहकर शहरातील सगळ्या महापुरुषांना संत गजानन महाराज इथं साहेबांनी आशीर्वाद घेतले आणि खेड्यापाड्यामध्ये फिरत असताना साहेबासोबत सकाळपासून आहे. गावागावात महिला रांगोळी काढत आहे, त्यांना औक्षण करत आहे आणि त्याच महिलांना आम्ही विचारलं की तुम्हाला तर लाडक्या बहिणीचे 1,500 रुपये मिळाले. त्यांनी सांगितलं लाडक्या बहिणीचे 1,500 मिळाले, पण तुमच्या लाडक्या दाजीचे सोयाबीनचे 2,000 रुपये पोत्यामागं खाल्ले. म्हणजे एका शेतकऱ्याचे 20,000 रुपये एका एकराचे खाल्ले. आज एका शेतकऱ्याजवळ 10 एकर जमीन असेल त्याचे 2 लाख खाल्ले. त्या 1,500ला चाटा काय? त्या 1,500 लेकराचं भातकं सुद्धा होत नाही. म्हणून त्यांनी जी फसवी लाडकी बहीण योजना काढून आमच्या महिलांना फसवण्याचं काम केलं. पण आमच्या महिला एवढ्या सूद नाही की आमच्या महिला लाडके दाजीला फसवल्यामुळे तेलाचे भाव गगनाला वाढले. या मतदारसंघात कुठे MIDC नाही, या मतदारसंघात सिंचनाचा खूप मोठा अभाव आहे. आज एका शेतकऱ्याकडे 20-20, 25-25 एकर जमीन आहे, पण कोरडवाहू शेती आहे. सगळ्यात जास्त आत्महत्या आमच्या मेहकर मतदारसंघात झाल्या. या मतदारसंघात आज शिवसेनेचा बालेकिल्ला होता. पण आता मागच्या निवडणुकीपासून खरेदी विक्री असेल, कॉटन मार्केट असेल, बाजार समिती असेल आणि लोकसभेचे विलक्षण पाहिलं, या मतदारसंघात परिवर्तनाची लाट आहे आणि या मतदारसंघात महाविकास आघाडी परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आणि सिद्धार्थ खरात साहेब यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही. जास्तीत जास्त मतांनी त्यांचा विजय करायचा एवढं ध्येय आम्ही बाळगलेलं आहे. खरात साहेबांचा विजय असो. जय महाराष्ट्र. निश्चितच या ठिकाणी लाडकी बहीण योजना आणली असली तरी लाडका दाजी हा संकटात आणलेला आहे. या सरकारने ही जी योजना सुरू करून प्रत्येक शेतकऱ्यांच्या ज्या आहेत उत्पादित मालाला भाव मिळावा अशी भावना देखील या ठिकाणी समोर व्यक्त केल्या जात आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.